इयत्ता 10वी, विषय विज्ञान भाग 2, धडा 1, अनुवांशिकता व उत्क्रांती. प्रस्तावना. मुलांनो, अनुवांशिकतेविषयी या अगोदर आपण अभ्यास केला आहे. आपल्या सभोवतालचे जे प्राणी आपण पाहतो त्यांच्यामध्ये अनुवांशिकतेचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला असतो. अनुवांशिक बदल कसे घडून येतात हे आपण या पाठात अधिक विस्ताराने अभ्यासणार आहोत. DNA व RNA. आता आपण DNA व RNA म्हणजे काय ते समजून घेऊया. DNA म्हणजे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. इसवी सन 1869 साली श्वेत रक्तपेशींचा अभ्यास करताना स्विस जीवरसायनशास्त्रज्ञ फेडरिक मिशर याने या आम्लाचा शोध लावला. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे DNAचा रेणू हा 2 सर्पिल व एकमेकात गुंतलेल्या न्यूक्लिओटाइड धाग्यांचा बनलेला असतो. प्रत्येक न्यूक्लिओटाइड हा नायट्रोजनयुक्त पदार्थ, डीऑक्सिरायबोज शर्करा आणि फॉस्फरिक आम्ल यापासून बनलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ हे प्युरिन व पिरिमिडिन असे 2 प्रकारचे असतात. पिरिमिडिनमध्ये ॲडिनिन व ग्वानिन हे 2 प्युरिन, तर सायटोसिन व थायमिन हे पदार्थ असतात. तसेच यामध्ये ॲडिनिनची थायमिन बरोबर आणि ग्वानिनची सायटोसिन बरोबर जोडी असते. यामध्ये ॲडिनिन व थायमिन हे द्विहायड्रोजन बंधाने, तर ग्वानिन आणि सायटोसिन हे त्रिहायड्रोजन बंधाने एकमेकांना जोडलेले असतात. हायड्रोजन बंधनामुळे शिडीतील पायऱ्यांमध्ये DNAच्या सर्पिल रेणूंचे दोन्ही धागे जोडलेले असतात. यास द्विसर्पिल रचना असेही म्हणतात. RNA म्हणजे रायबोन्यूक्लिक ॲसिड. हे पेशीतील दुसरे महत्त्वाचे न्यूक्लिक आम्ल आहे. हे न्यूक्लिओटाइडने बनलेले एकच धागा असलेले न्यूक्लिक आम्ल असते. त्यामध्ये रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू व नत्रयुक्त पदार्थ असतात. ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन व युरॅसिल हे 4 नायट्रोजनयुक्त पदार्थ RNAमध्ये असतात. यापैकी ग्वानिन व ॲडेनिन हे प्युरिन आहेत, तर सायटोसिन व युरॅसिल हे पिरिमिडिन आहेत. RNA हा केंद्रक आणि पेशीद्रव्य या दोन्ही ठिकाणी आढळतो. RNAच्या कार्यप्रणालीनुसार मेसेंजर RNA, रायबोझोमल RNA व ट्रान्सफर RNA असे 3 प्रकार पडतात. अनुवांशिक विकृती. मुलांनो, RNAच्या कार्यप्रणालीचा अभ्यास आपण या पाठात पुढे करणारच आहोत. पण तत्पूर्वी आपण अनुवांशिक विकृती म्हणजे काय आणि अशा काही विकृतींची नावे समजून घेणार आहोत. तर ज्या विकृती ह्या गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे किंवा जनुकामध्ये असलेल्या उत्परिवर्तनामुळे निर्माण होतात त्यांना अनुवांशिक विकृती असे म्हणतात. उदाहरणार्थ 1. गुणसूत्राच्या संख्येत बदल होऊन तयार झालेल्या विकृती. डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम. 2. उत्परिवर्तन होऊन तयार झालेल्या एकजनुकीय विकृती. हचिन्सन्स रोग, हिमोफोलिया, रातांधळेपणा, पेनिलकिटोमेह, वर्णकहीनता, दात्रपेशी पांडुरोग इत्यादी. 3. एकाच वेळी एकापेक्षा जास्त जनुकांमध्ये बदल घडून आल्यामुळे तयार झालेल्या विकृती. दुभंगलेले ओठ, दुभंगलेली टाळू, जठराचे संकोचन, मधुमेह, रक्तदाब, दमा इत्यादी. अशा प्रकारे अनुवांशिक विकृती सांगता येतील. प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण. मुलांनो, आता आपण प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण या घटकांविषयी माहिती अभ्यासूया. पेशींच्या कार्यामध्ये DNA व RNA यांचे कार्य खूप महत्त्वाचे आहे, कारण DNAमध्ये असलेली जनुके हे RNAची मदत घेऊन पेशींच्या कार्यात सहभागी होऊन शरीराच्या रचना व कार्य यावर नियंत्रण ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीची माहिती साठवली जाते. योग्य प्रथिनांची निर्मिती होणे खूप जरुरी असते. या प्रथिनांची निर्मिती DNAमुळे RNAच्या माध्यमातून होते. याला सेंट्रल डोग्मा असे म्हटले जाते. DNAवरील जनुकांच्या साखळीनुसार mRNA म्हणजेच मेसेंजर RNAची निर्मिती होत असते. तयार होणाऱ्या मेसेंजर RNA आणि DNAचा धागा या दोन्हींमध्ये असणाऱ्या न्यूक्लिओटाइड्सचा क्रम एकमेकांना पूरक असतो. त्याच वेळेस DNAमध्ये असणाऱ्या थायमिनऐवजी मेसेंजर RNA म्हणजेच mRNAमध्ये युरॅसिल असतो. RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच प्रतिलेखन असे म्हणतात. उत्परिवर्तन. मुलांनो, आता आपण उत्परिवर्तन म्हणजे काय हे समजून घेऊ. त्यासाठी ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सजीवांमधील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात. यातीलच काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. त्यामुळेच आईवडिलांचे काही गुणधर्म हे त्यांच्या अपत्यात आल्याचे आपल्याला दिसून येते.
मात्र काही वेळेस या जनुकांमध्ये एकदम बदल होतो व जनुकात असणारे एखादे न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते. त्यामुळे जो बदल घडून येतो त्यालाच उत्परिवर्तन असे म्हटले जाते. उत्क्रांती. मुलांनो, आता आपण उत्क्रांतीविषयी माहिती अभ्यासूया. उत्क्रांतीमध्ये ग्रह, तारे, सजीव अशा घटकांच्या विविध विकासाच्या टप्प्यांचा अभ्यास केला जातो. म्हणजेच सर्वसामान्यपणे आपण उत्क्रांतीबद्दल असे म्हणू शकतो की उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. चार्ल्स डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात. उत्क्रांतीमुळेच नव्या जीवजाती निर्माण होतात व त्यांचा विकास होत असतो. म्हणून नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती होय. 3.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते. त्यामुळे सजीवांची उत्पत्ती होत असताना पुढील प्रमाणे टप्पे घडले असावेत असे अनुमान केले जाते. सर्वप्रथम साधी मूलद्रव्ये असावीत. त्यानंतर सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली असावीत. त्यानंतर प्रथिने आणि केंद्रकाम्ले अशी सेंद्रिय संयुगे तयार झाली असावीत. आणि नंतर सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांचे मिश्रण तयार झाले असावे. निरनिराळ्या सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ पेशी तयार झाल्या असाव्यात. याच पेशी आजूबाजूला असणाऱ्या रसायने भक्षण करू लागल्यामुळे त्यांची संख्या वाढली असावी. यातूनच सजीवांची निर्मिती झाली असावी. जे जीव परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत ते नष्ट झाले असावेत असा अंदाज आहे. पुराजीव विषयक पुरावे. आता आपण पुराजीव विषयक पुरावे याविषयी माहिती अभ्यासूया. आपल्याला माहीत आहे की पूर, भूकंप, ज्वालामुखी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात सजीव जमिनीखाली गाडले गेले. कोट्यवधी वर्षांपूर्वी जे जीव जमिनीत गाडले गेले त्यांचे ठसे किंवा सांगाडे जमिनीत सुरक्षित असतात. यांना जीवाश्म असे म्हणतात. ही चित्रे पहा. चित्रात दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारची जीवाश्मे ही उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरली आहेत. कार्बनी वयमापन. कार्बनी वयमापन ही एक कालमापनाची पद्धत आहे. प्राणी किंवा वनस्पती हे सतत कार्बनचे ग्रहण करत असतात. ज्यावेळेस ते मृत होतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे बंद होते. त्यांच्या मृत होण्याच्या त्या क्षणापासून कार्बन 14चा ऱ्हास होण्याची प्रक्रिया सतत चालू राहते. कार्बन 12 हा किरणोत्सारी नसतो. त्यामुळे मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील कार्बन 14 व कार्बन 12 यांच्या गुणोत्तराचे प्रमाण हे सतत बदलत असते. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील कार्बन 14ची सक्रियता आणि कार्बन 14चे कार्बन 12शी असणारे गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बनी वयमापन असे म्हणतात. या कार्बनी वयमापनाचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानव वंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरवण्यासाठी होतो. याद्वारेच जीवाश्मांची कालनिश्चिती करतात व त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसवून त्या काळच्या सजीवांची माहिती मिळवतात. त्यानुसारच अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा विकास झालेला दिसून येतो. आता ही आकृती पहा. या आकृतीवरून पुराजीव महाकल्प, मध्यजीव महाकल्प व नूतन जीव महाकल्प या वर्गवारीनुसार अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून जीवांचा कसा विकास होत गेला हे स्पष्ट होते. भ्रूणविज्ञान विषयक पुरावे. मुलांनो, सर्वप्रथम ही आकृती पहा. या आकृतीचे निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येते की प्राथमिक अवस्थेमध्ये सर्वच भ्रूण हे सारखेच आहेत. त्यानंतर जसजसा विकास होत गेला तसतसे ते साम्य कमी कमी होत गेले. म्हणजेच प्रारंभिक अवस्थेत जे साम्य आहे त्यावरून सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा मिळतो. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. मुलांनो, आता आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत याविषयी माहिती जाणून घेऊया. चार्ल्स डार्विन यांनी वेगवेगळ्या प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे वेगवेगळे नमुने गोळा केले. त्यावरून डार्विनने सक्षम ते जगतील असा सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. म्हणजेच जे सजीव त्यावेळच्या पर्यावरणात जुळवून घेण्यास सक्षम असतील ते सजीव पुढील काळात जगतील असे त्यांनी मांडले. त्यासाठी त्यांनी ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तकही प्रकाशित केले. या पुस्तकात त्यांनी असे मत मांडले की सर्व जीव हे मोठ्या संख्येने पुनरुत्पादन करत असतात. हे जीव एकमेकांशी स्पर्धा करत असतात.
ही स्पर्धा जीवघेणी असते. या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच जीव तग धरून राहतो आणि तोच जीव टिकतो. मात्र अशा वेळी नैसर्गिक निवडही महत्वाची असते, कारण निसर्गामध्ये सुयोग्य म्हणजेच योग्य असे जीव जगतात व बाकीचे जीव मरतात. जे जीव जगतात ते पुनरुत्पादन करू शकतात. ते आपल्या नवीन वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करतात. एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. यालाच डार्विनचा दुसरा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला आहे.